नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आर्थिक आणि इतर गैरव्यवहारामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी सांगितलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकास निधी मान्यतेविना खर्च केल्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, किशोर दराडे, सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला. कृषी मंत्री भरणे म्हणाले, विद्यापीठातील पायाभूत सुविधा, विकास कामांची गुणवत्ता यासाठी कार्यकारी परिषद आणि महाराष्ट्र राज्य कृषी परिषद यांची मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र अशी मान्यता न घेण्यात आल्यानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आर्थिक आणि इतर गैरप्रकाराची चौकशी करण्याकरता महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणेच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. हा अहवाल राज्यपालांकडे सादर करण्यात आला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कामकाज संदर्भात संबंधित विधिमंडळ सदस्यांसमवेत लवकर बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल असं देखील कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या एक संवाद विद्यार्थिनीशी या उपक्रमाअंतर्गत दिनांक 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर या काळात एकूण 12 ठिकाणी विद्यार्थिनींसाठी जाणीव जागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींचं सक्षमीकरण, कायद्याची मूलभूत माहिती, खुला संवाद, सुरक्षितता, सजगता आणि आत्मविश्वास वाढवणं हा आहे. परभणी शहरातील बालविद्या मंदिर शाळा, मराठवाडा हायस्कूल, विंदो अक्षर ज्योती शाळा, जवाहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जिंतूर, कस्तुरबा गांधी विद्यालय जिंतूर, संत जनार्दन माध्यमिक शाळा चारठाणा, जिल्हा परिषद शाळा पाथरी, नूतन विद्यालय सेलू, त्याचप्रमाणे सुमनताई गव्हाणे महाविद्यालय परभणी आणि नूतन विद्या मंदिर परभणी येथील एकूण 4000 विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, संबंधित पोलीस स्थानकाचे अधिकारी, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग वैयक्तिक आणि राष्ट्रीय विकासासाठी करावा असं आवाहन माजी महासंचालक डॉक्टर मंगला रॉय यांनी केलं आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 27वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रीरंग देवबा लाड यांना डॉक्टर ऑफ सायन्स अर्थात मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. तसंच 2968 स्नातकांना देखील विविध पदव्या प्रदान करून अनुग्रहित करण्यात आलं. या कार्यक्रमास 4ही विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी विद्यापीठाचं संशोधन, जोखीम व्यवस्थापन, उत्पादन वाढ आणि आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांमध्ये विद्यापीठानं मोठं योगदान दिलं आहे. काही शेतकऱ्यांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करून संशोधकांनी यावर संशोधनाची दिशा ठरवून कार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या वतीनं शेतकरी शास्त्रज्ञ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून डॉक्टर संजीव खोडवे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय दिवाकर खोडवे यांच्या स्मरणार्थ RTO मान्यताप्राप्त 3M रेट्रो रिफ्लेक्टर पट्टी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. याचा प्रारंभ 9 डिसेंबर रोजी करण्यात आला होता. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज दिनांक 11 डिसेंबर रोजी विसावा कॉर्नर या ठिकाणी हे अभियान राबविण्यात आलं. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दंतुलवार, परिवहन विभागाचे अकोलवार अभियान राबविणारे डॉक्टर संजय खोडके, पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या अभियानात सहकार्य करण्याचं आवाहन परिवहन अधिकारी पराशर
आणि परभणी पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक दंतुलवार यांनी केला आहे. 3 दिवसात या निःशुल्क सेवा अभियानात 94 वाहनांना रेडियम टेप लावून देण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.